घसा दुखणे, गिळायला न येणे किंवा जे स्वरयंत्र आपले जे व्होकल कॉर्ड्स असतात त्यांना सूज येणे, तसंच कधी कधी आवाज अगदीच न फुटणे, ह्या सगळ्या कंडिशनला लॅरिंजायटिस असे म्हटले जाते. लॅरिंजायटिस जर अगदी अकस्मात झालेला असेल तर कधी कधी आपोआपच बरा होतो. आज आपण लॅरिंजायटिस ह्या आजाराबद्दल जाणून घेणार आहोत. मी आहे डॉक्टर स्नेहल कलची. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आपण जेव्हा थंड पदार्थ किंवा थंड पेय पितो किंवा काही आंबट पदार्थ खातो तेव्हा दुसऱ्या दिवशी आपला घसा बसतो किंवा घसा दुखू लागतो. तसंच जे लोक खूप प्रमाणात भाषण करतात किंवा मोठमोठ्याने ओरडतात, जसं राजकारणातली माणसं किंवा अगदी टीचर्स, गायक गायिकामध्ये सुद्धा त्यांच्या स्वरयंत्रावर अतिप्रमाणात ताण आल्यामुळे लॅरिंजायटिस दिसून येतो. जेव्हा केव्हा आपल्या घरी खूप पाहुणे येतात तेव्हा बायकांमध्ये स्पेशली हे लक्षण दुसऱ्या दिवशी दिसून येतं. का? कारण बायकांचं बोलणं हे जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या व्होकल कॉर्ड्सवर ताण पडतो. असा त्रास उद्भवल्यानंतर सगळ्यात पहिली आपण घशाला विश्रांती द्यायला हवी. बऱ्याच वेळा हा आजार आपोआपच कमी होऊ लागतो, तर ह्याला म्हणतात अक्यूट लॅरिंजायटिस. पण काही लोकांना हा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवतो. तसंच काही काळापासून जर हा त्रास उद्भवत असेल तर त्याला क्रॉनिक लॅरिंजायटिस असे म्हटले जाते. समजा एखाद्या माणसाला क्रॉनिक इसोफेजियल रिफ्लक्स असेल, म्हणजे काय, तर त्यांच्या पोटातलं जे ॲसिडिक जेवण जर पुन्हा पुन्हा अन्ननलिकेमध्ये येत असेल तर हे जेवण बऱ्याच वेळेला आपल्या घशापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे आपल्या व्होकल कॉर्ड्सना इजा पोहोचते आणि अशा केसेसमध्ये पुन्हा पुन्हा घसा दुखू लागतो किंवा अगदी इरिटेट होऊ लागतं, अगदी जळजळ होऊ लागते. त्यामुळे जोपर्यंत आपण हा पोटाचा आजार कमी करत नाही तोपर्यंत घशाचं दुखणं कमी होणार नाही. तर आता आपण काही घरगुती उपाय पाहूया किंवा घरच्या घरी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे पाहूया. सगळ्यात प्रथम आपण जास्तीत जास्त गरम किंवा कोमट पदार्थ किंवा पेय प्यायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून ती सूज आहे ती हळूहळू कमी होईल. तसंच आपण घशाला विश्रांती द्यायला हवी. जे आपण जास्त बोलायचं नाही आहे किंवा मोठ्याने बोलायचं नाही आहे. पुन्हा पुन्हा आपण घसा जर साफ करत असू तर ती गोष्ट आपण टाळायला हवी. ह्याने काय होणार, तर आपण जेव्हा घसा साफ करायला पाहतो तेव्हा जे आपले मसल्स आहेत त्यांच्यावर जास्त ताण पडणार आणि त्यामुळे सूज वाढण्याची शक्यता जास्त वाढते. जर स्मोकिंग किंवा दारूमुळे जर आपल्याला लॅरिंजायटिस होत असेल तर डेफिनेटली तुम्हाला ह्या गोष्टी बंद कराव्या लागतील. घसा दुखू लागल्यावर मोठी माणसं कॉमनली काय सांगतात की आपण गरम पाण्यामध्ये थोडं मोठं मीठ घालून गळगळे करायचे आणि हा जो नुस्खा आहे तो खरंच खूप कामी येतो. त्यासाठी दिवसातून कमीत कमी 2दा आपण गुळण्या करायच्या आहेत. पुढे जाण्यापूर्वी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आरोग्याबद्दल तसेच बऱ्याचशा आजारांबद्दल माहिती मिळेल. तर आता मी तुम्हाला काही कॉमनली दिली जाणारी होमिओपॅथिक औषधं सांगणार आहेत, पण तरी मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही फिजिशियनच्या सल्ल्यानेच ही औषधं घ्यावीत. तर पहिला आहे बेलाडोना. तर अशा पेशंट्समध्ये खूप प्रमाणात सूज असते आणि लालसरपणा जास्त असतो. तसंच थंड खाल्ल्याने किंवा थंड वातावरणामुळे त्यांना घसा दुखू लागतो. पुढचं औषध आहे मर्ककॉर. तर आपल्याला पुन्हा पुन्हा औंढा गिळावासा वाटतो. तसंच हवा बदलल्यामुळे घशाच्या तक्रारी सुरू होतात. इथल्या ज्या ग्रंथी असतात त्या दुखू लागतात आणि सर्वात महत्त्वाचं श्वासोश्वास घेताना घाण वास येऊ लागतो. हे त्याचं विशेष लक्षण आहे. त्यापुढील औषध आहे मर्क्युरियस किंवा मर्कसॉल. हे माझं सगळ्यात आवडतं औषध आहे. 90% ऑफ द टाइम्स हे औषध आपल्यावर काम करतं. जर आपल्याला इन्फेक्शनमुळे घसा दुखत असेल किंवा हवामान बदलामुळे जर आपल्याला घसा दुखत असेल तर आपण मर्क्युरियस देऊ शकतो. त्यानंतर आपण पाहूया ड्रोसेरा. ड्रोसेरामध्ये स्पेशल लक्षण हे आहे की ह्यामध्ये अगदी ड्राय खोकला असतो आणि पुन्हा पुन्हा ती उबळ येते आणि खोकल्यावर थोडं बरं वाटतं आणि आपला जो आवाज असतो तो अगदी कर्कश येऊ लागतो आणि बोलताना अगदी फोर्स देऊन बोलावं लागतं. महत्त्वाचं असं औषध आहे हेपारसल्फ. घशाकडे अगदी टोचल्यासारखं वाटतं आणि आवंडा गिळताना किंवा काही गिळताना आपल्याला बोळा असल्यासारखं वाटू लागतं. शेवटचं औषध आहे कॉस्टिकम. खूप वेळ बोलल्याने किंवा गायनामुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर अशा केसेसमध्ये कॉस्टिकम 200 आपण देऊ शकतो. अशा केसेसमध्ये व्होकल कॉर्ड स्पाझम किंवा अगदी पॅरालिसिस सुद्धा बरा होऊ शकतो. या औषधांचे आता आपण पोटेन्सीज पाहूया.
अक्यूट कंडिशन्समध्ये ही औषधं आपण 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकतो आणि क्रॉनिक कंडिशन्समध्ये आपण 200 पोटेन्सीपासून सुरुवात करू शकतो. अक्यूट कंडिशन्समध्ये आपल्याला 3 गोळ्या दिवसातून 3 वेळा उपाशीपोटी घ्यायचं आहे आणि हे असं आपल्याला 2 ते 3 दिवस करायला हवं. आणि क्रॉनिक कंडिशन्समध्ये सिम्पटम्स कसे कमी जास्त होतील त्याप्रमाणे डोसेस बदलणं गरजेचं आहे आणि कधीकधी आपल्याला औषधसुद्धा बदलावे लागतात. त्यामुळे स्पेशली क्रॉनिक कंडिशन्समध्ये आपण आपल्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच आपण कमेंट्समधनं सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि हो, बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.